मागच्या लेक्चरमध्ये आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायला शिकलो. आता या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन 4मध्ये आपल्याला पहिल्यांदाच त्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत स्टेटमेंटच्या, त्याच्यानुसार आपल्याला इथे स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले आहेत. तर या पॅटर्नची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. तर आता पहिलं काय आहे, पी ऑर ब्रॅकेटमध्ये क्यू अँड आर असं आहे आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, पी अँड क्यू आर ट्रू, ठीक आहे, अँड आर अँड एस आर फॉल्स, ठीक आहे. तर मग आता आपण पहिल्यांदा ट्रूथ व्हॅल्यू लिहून घेऊया. मग पीची व्हॅल्यू टी ट्रू आहे, ऑर नंतर क्यूची पण ट्रू आहे, मग टी अँड एफ, ठीक आहे. तर आता इथं ब्रॅकेटमधलं आपल्याला पहिल्यांदा सॉल्व करायचं आहे. मग टी अँड एफ, तर अँडमध्ये कसं असेल, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू असते, त्यामुळे इथं टी आणि अँड एफ, इथं एक एफ असल्यामुळं फॉल्स असल्यामुळे याची व्हॅल्यू काय होईल, फॉल्स, ठीक आहे. मग ब्रॅकेट आपण पहिल्यांदा सॉल्व करून घेतला, मग काय होईल त्याचा आन्सर, टी ऑर एफ, हे ब्रॅकेटची व्हॅल्यू एफ. नंतर आता टी ऑर एफ, आता ऑरमध्ये जरी एक पण ट्रू असेल तरी पूर्ण याची रिझल्टची व्हॅल्यू असते ट्रू, त्यामुळे इथं टी ऑर एफची व्हॅल्यू काय झाली, ट्रू. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, पी देन क्यू ऑर आर देन यस, ठीक आहे. इथं कंडिशनल आहे, तर मग आपण इथं परत एकदा ट्रूथ व्हॅल्यू लिहून घेतल्या. पी आणि क्यूची ट्रू आहे, आर आणि यसची फॉल्स आहे. तर इथं लिहून घेतलं, टी देन टी ऑर एफ देन एफ. आता याच्यामध्ये काय असतं, ट्रू फॉल्स फॉल्स असतं देनच्या कंडिशनमध्ये, कंडिशनलमध्ये जर पहिलं ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स येतं, अदरवाईज ट्रू येतं. मग इथं टी देन टी आहे, म्हणजे टी असेल तर टी येतं, ठीक आहे. मग इथं टी लिहिलं, इथं एफ आहे, ते पण मग ट्रू आलं, ठीक आहे, कारण याच्यामध्ये टी एफ असतं, बाकीचे सगळे ट्रू असतात. मग टी इथलं ऑर टी, ठीक आहे. ब्रॅकेट सोडवून घेतल्यानंतर हे मिळालं आपल्याला. आता ऑरची कंडिशन काय आहे, कोणतंही एक ट्रू असेल तरी ट्रू होतं, इथं दोन्ही ट्रू आहेत तर मग याची व्हॅल्यू काय झाली, ट्रू. तर नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट स्टेटमेंट पॅटर्न आहे, क्यू अँड आर नंतर ऑर निगेशन पी अँड यस, ठीक आहे. इथं आपण व्हॅल्यू लिहून घेतल्या पहिल्यांदा, क्यूची टी, आरची फॉल्स, ऑर निगेशन ऑफ टी, म्हणजे पीची व्हॅल्यू टी असल्यामुळे इथं टी घेतलेलं आहे, ऑर एफ, ठीक आहे. निगेशन आणि हे पहिल्यांदा ब्रॅकेट पहिले इथं सॉल्व करून घेतलं, टी अँड एफ, इथं एक ट्रू असल्यामुळं अँडमध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स. आता इथं एक फॉल्स असल्यामुळे त्याची व्हॅल्यू झाली फॉल्स. ऑर आता हे निगेशन ऑफ टी, निगेशन असेल तर अपोजिट येतं, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, तर मग ट्रूचं झालं इथं फॉल्स अँड एफ आहे असं लिहिलेलं आहे. नंतर हे ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करून घ्यायचं आहे, एफ अँड एफ, ठीक आहे. अँडमध्ये फक्त ट्रू असेल तरच ट्रू येतं, तर इथं एफ दोन्ही फॉल्स असल्यामुळं फॉल्स येईल. ऑरमध्ये एक पण ट्रू असलं तरी ट्रू येतं, पण दोन्ही फॉल्स असल्यामुळं फॉल्स आलेलं इथं. मग या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचं आन्सर काय आलं, फॉल्स. नेक्स्ट आहे, पी देन क्यू ब्रॅकेटमध्ये देन अँड निगेशन ऑफ आर. तर मग आता आपण इथं लिहून घेतलं, पी आणि क्यूच्या व्हॅल्यू टी इथं परत एकदा, इथं देनचं साईन अँड निगेशन ऑफ एफ, आरची व्हॅल्यू फॉल्स असल्यामुळे इथं फॉल्स लिहिलेलं आहे. मग इथं टी देन टी, ठीक आहे. इथं टी एफ हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, देन असेल तर कंडिशनलमध्ये, पण इथं दोन्ही ट्रू असल्यामुळे ट्रू आलेलं आहे, ठीक आहे. नंतर इथं निगेशन काय आहे, एफचं निगेशन म्हणजे अपोजिट काय येतं, ट्रू, मग इथं टी आलं आणि मधलं साईन अँडनं इथं कनेक्ट केलेलं आहे. अँडमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येतात, म्हणून इथं ट्रू आलेलं आहे परत एकदा, ठीक आहे. इथं दोन्ही ट्रू आहेत, तर या पूर्ण इक्वेशनची व्हॅल्यू काय झाली, ट्रू. आता इथं पाचवं एक्झाम्पल काय आहे, निगेशन ऑफ आर म्हणजे फॉल्स, इफ अँड ओनली इफ पी देन निगेशन ऑफ क्यू, ठीक आहे. तर निगेशन ऑफ फॉल्स, आरची व्हॅल्यू इथं आपण व्हॅल्यूज मांडून घेतल्या, इफ अँड ओनली इफ टी देन निगेशन ऑफ क्यूची व्हॅल्यू ट्रू, त्यामुळे टी आलेलं आहे. मग निगेशन ऑफ एफ काय आलं, ट्रू. इथं इफ अँड ओनली एफ टी निगेशन, ट्रूचं निगेशन फॉल्स.
टी इफ अँड ओनली इफला कसं असेल, दोन्ही ट्रू असतील तरी ट्रू येतं, दोन्ही फॉल्स असतील तरी फॉल्स येतं. बाकीच्या दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू येतं. ठीक आहे, इथं दोन्ही ट्रू असल्यामुळं ट्रू आलेलं आहे. निगेशन ऑफ एफ. ठीक आहे, सॉरी इथं देनचं साईन आहे ॲक्च्युली. मग टी देन एफ, तर देनमध्ये टी एफ एफ येतं. ठीक आहे, तेवढे एकच फॉल्स असतं. पहिलं ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येतं, अदरवाईज ट्रू येतं. मग इथं तशी कंडिशन आहे, पहिलं ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे तर त्याचं फॉल्स येतं. मग हे आलं फॉल्स एफ. म्हणजे या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू काय झाली, ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. नेक्स्ट एक्झाम्पल थोडं मोठं आहे हे. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर. नंतर दुसरीकडे ऑरने कनेक्ट केलेलं आहे क्यू अँड आर, नंतर पी अँड आर आणि त्यांना ऑरनं कनेक्ट केलेलं आहे. इथं व्हॅल्यू लिहून घेतलेल्या आहेत. पी क्यूची ट्रू आहे, आर आणि एसची फॉल्स आहे. ठीक आहे, व्हॅल्यू मांडून घेतल्यानंतर आपल्याला ब्रॅकेट निगेशन सॉल्व करून घ्यायचेत. निगेशन ऑफ टी फॉल्स लिहिलं अँड इथं निगेशन ऑफ टी परत फॉल्स, इथं फॉल्स आहे असं. ऑर आता हे ब्रॅकेट सॉल्व करून घेतलेत कारण इथं निगेशन नाही आहे. आता अँड असल्यामुळं अँडमध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येतं, पण इथं एक फॉल्स आहे तर मग फॉल्स आलं एफ इथला. नंतर इथं पण सेम एक फॉल्स असल्यामुळं ते फॉल्स आलं आणि मधलं साईन आहे ते ऑर आहे. ठीक आहे, ऑरमध्ये कोणतंही एक ट्रू असेल तर ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स. आता इथं दोन्ही फॉल्स असल्यामुळं फॉल्स आलं. ठीक आहे, आता एफ अँड एफ. आता इथं दोन्ही एक पण ट्रू नाही आहे, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू येतं त्यामुळं, आणि इथं दोन्ही फॉल्स आहे त्यामुळं फॉल्स आलं. एफ अँड एफ याची व्हॅल्यू परत एकदा फॉल्स आलेली आहे, ऑर एफ. ठीक आहे, ऑरमध्ये एक पण ट्रू नसल्यामुळे याची व्हॅल्यू काय आलेली आहे, फॉल्स आलेली आहे. म्हणजे या पूर्ण इक्वेशनची किंमत काय आलेली आहे, ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे negation of P and Q and negation of R or Q then P then negation of S or R. ठीक आहे, इथं आपण सगळ्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहून घेतलेल्या आहेत पी क्यू आर एसच्या. नंतर निगेशन सॉल्व केलं पहिल्यासारखं, निगेशन ऑफ टी एफ, निगेशन ऑफ एफ टी, निगेशन ऑफ एफ टी परत एकदा. मग इथं परत ऑर वगैरे केलेलं आहे, एफ अँड टी. ठीक आहे, तर इथं टी देन टी ऑर एफ. टी ऑरमध्ये एक टी असल्यामुळे इथं टी आलेलं आहे, टी आहे असं घेतलेलं आहे आपण इथं. आणि हे एफ अँड टी त्याच्यामध्ये एक ट्रू असल्यामुळं सॉरी दोन्ही पण ट्रू, एकच ट्रू आहे इथं, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू येतं. एकच ट्रू असल्यामुळे त्याची फॉल्स आली व्हॅल्यू अँडमध्ये. नंतर टी अँड टी एफ अँड टी आलेलं आहे इथं. इथं परत एक फॉल्स असल्यामुळे याची व्हॅल्यू काय झालेली आहे, एफ अँड टीची एफ. इथं टी देन टीची व्हॅल्यू काय झालेली आहे, टी. कारण इथं टी आणि एफ असेल तर एफ येतं, अदरवाईज टी येतं. दोन्ही ट्रू असल्यामुळे ट्रू. ऑरमध्ये एक ट्रू असेल तर ट्रू येते. मग इथं एक ट्रू आहे त्यामुळे याची व्हॅल्यू काय झाली, ट्रू. ठीक आहे, नेक्स्ट निगेशन आहे. निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर, ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड आर ऑर एस देन निगेशन ऑफ क्यू इफ अँड ओनली इफ पी अँड आर. ठीक आहे, आपण व्हॅल्यू लिहून घेतलं, निगेशन सॉल्व केले पहिल्यासारखेच. निगेशन टी एफ आलं, निगेशन टी परत एफ आलं आणि टी इथल्या ब्रॅकेट सॉल्व करून घेतलेत. टी अँड एफ एक फॉल्स असल्यामुळे हे फॉल्स झालेलं आहे. नंतर पुढच्या याच्यामध्ये एफ अँड एफची व्हॅल्यू एफ आले, और इथं एफ अँड एफची व्हॅल्यू एफ देन एफ. ठीक आहे, देनमध्ये टी एफ एफ असतं त्यामुळे एफ देन एफची व्हॅल्यू टी आलेली आहे, देन इफ अँड ओनली एफ आलेलं आहे. ठीक आहे, नंतर निगेशन ऑफ इथं ऑरमध्ये टी एक असल्यामुळे त्याची टी व्हॅल्यू झालेली आहे याची. आणि नंतर आपल्याला हे असं लिहायचं आहे टी
इफ अँड ओनली इफ यफ आलेला आहे. ठीक आहे, निगेशन यफ हा याचा पार्ट आहे या चौकोनाचा, त्यामुळं आपण त्याचं पहिल्यांदा निगेशन काढून घ्यायचं आहे. ते ट्रूचं फॉल्स झालं, त्याने इफ अँड ओनली इफ यफ. ठीक आहे, आता इथं इफ अँड ओनली इफमध्ये दोन्ही जर सेम असतील टी टी किंवा एफ एफ तर त्याची व्हॅल्यू टी येते, अदरवाईज फॉल्स. इथं दोन्ही फॉल्स असल्यामुळे त्याची व्हॅल्यू झाली ट्रू. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन 5 बघूया, जिथं आपल्याला फक्त निगेशन बनवायचं आहे. खूप सोपी एक्झरसाईज आहे नेक्स्टवाली. तर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील या एक्झरसाईजबद्दल तर कमेंटमध्ये मेन्शन करा.